जया, अरे जया, जया, अरे काय लक्ष कुठे आहे तुझं? 50 हाका मारतोय मागणं, तू आपला चाललास पुढे. तुला काय या वयात मी बायकांच्या सँडल्स खाव्यात असं वाटतंय का? का रे, काय झालं? अरे काय झालं काय? जया 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 करून ओरडतोय. रस्त्यातल्या सगळ्या जया भादुऱ्या आणि जया प्रदा माझ्याकडे रागाने बघायला लागल्या. मग असतोच काय? अरे बाय द वे, अभिनंदन. का रे? कैदेतून सुटलास म्हणून. हो, थँक्यू थँक्यू. अर्थात त्याच्यामध्ये तुझं कर्तृत्व काहीच नाही. काका पवार सारखा वकील भेटला म्हणून तू सुटलास. हो, पण मी मुळात खून केला नव्हता रे. पण हे तू आत्ता सांगतोयस रे, तोंड वर करून. अरे बाबा, शहरातले प्रतिष्ठित प्राध्यापक लेले ते स्वतः आय विटनेस असताना सुद्धा तू सुटलास. कारण काय? फक्त काका पवार त्यांनी जी काय गेम फिरवले ना, त्याला तोड नाही. तू का चमचा का त्याचा? चमचा बिमचा नाही, आपण फॅन आहोत त्याचे. फॅन काय माणूस आहे यार, ग्रेट. अरे त्यांनी त्या भाईची आणि लेल्याची अशी काय ठासले ना, आपण जाम खुश झालो. मी तर साष्टांग दंडवतच घातला त्याला. आता मी काय करणार आहे माहिती आहे तुला? या भाईला आणि लेलेला कुठेतरी रात्री कोपच्यात गाठतो आणि शीग घुसवतो आरपार डोक्यात. बरा आहेस ना तू? मी बरा आहे रे, पण ही माणसं कधीच बरी होता कामा नाहीत, म्हणून त्यांची करूनच टाकायला पाहिजे. म्हणा तुझं वय वाढलंय तसं काय काय बाबतीत तुझा उत्साह वाढत चाललाय. उगाच काहीतरी करू नको. एक करायला जाशील, दोन गोष्टी व्हायच्या. काका पवार आहे ना. गैरसमज आहे तुझा. तुझा जर काही दोष नसेल ना, तर तो माणूस तुला मदत करतो, एरवी नाही. ते आमचं आम्ही बघून घेऊ. तर तुझी लीला काय म्हणते? कोण? सुनंदा सोनावणे. किरण कसा आहे? विषय बदललाच, कळलं मला. किरण काय? किरण मजेत आहे गॅरेजवर. त्याला खाजवायला सुद्धा फुरसत नाही. मग जाऊन गॅरेजच्या कामात मदत कर त्याला. अरे पण त्याला नको असतो मी तिथे आलेला. तो मला काय म्हणतो माहितीये का? तू गॅरेजवर येऊन बसलास ना तर गिराईक कमी होईल म्हणून. म्हणून ज्या मी ना आता रिटायरच होणार आहे. ती बरेच वर्ष ऐकतोय मी. नाही पण आता होणार, कन्फर्म, नक्की. आता तुला सांगतो, फक्त समाजकारण आणि राजकारण बस एवढंच करणार. आणि आता या भाईला ना पहिल्यांदा आयुष्यातनं उठवतो की नाही ते बघ. चांगलं आहे, स्वप्न चांगलं आहे तुझं. बरं तू कुठे चाललाय? अरे हो, मी कॉलेजला चाललो. म्हणजे काय? अजून ग्रॅज्युएशन पूर्ण नाही झालं तुझं? अरे ग्रॅज्युएशन कुठलं, आज ऍडमिशन घ्यायला चाललोय. तुझी ओळख आहे, देतोस मला ऍडमिशन? चल. मे आय कम इन मॅडम? ये. माफीपत्र आणलंस? हॅलो, मी प्रिन्सिपल सुधा जोशी बोलतेय. सुहास दाणे आहेत का? हो, जर त्यांच्याशी महत्वाचं बोलायचं होतं मला. थँक्यू. मॅडम मी येऊ का? वर्गात जाऊन बसायचंय? थांब जरा इथेच. सर, मी सुधा जोशी बोलतेय. गौतम जावळेने आपलं माफीपत्र माझ्याकडे आणून दिलंय. हो, आपण चर्चा केल्याप्रमाणे त्याला सगळ्या अटी मान्य आहेत आणि ह्यात त्यांनी त्याची वर्तणूक तो सुधारेल असंही लिहिलंय. बरं, हो, मी त्याच्याशी बोलते. ओके सर, पण मग त्याला आपण वर्गात बसायची परवानगी द्यायची? ओके, थँक्यू सर. गुड डे. हे बघ गौतम, सुहास दाणेने तुला माफ केलंय, पण एक गोष्ट लक्षात ठेव. तुझ्यात जर काहीही सुधारणा दिसून आली नाही तर आम्ही तुला कॉलेजमधून कधीही काढून टाकू शकतो. तेव्हा आता स्वतःचं आयुष्य बर्बाद करू नका. निघा. मॅडम तुम्ही पुन्हा नव्यानं निवडणुका घेणार? गौतम, तुला हा प्रश्न विचारताना लाज कशी वाटत नाहीये? आज तुमच्यामुळे आपल्या कॉलेजमध्ये मारामारी झाली, एका मुलाचा नाहक बळी गेला, निमकर सरांना विनाकारण पोलीस कस्टडीत राहावं लागलं, आपल्या कॉलेजचं नाव गेलं ते वेगळंच, आणि वर तोंड करून मला विचारतोयस पुन्हा निवडणुका घेणार का म्हणून? शी. राजकारणाची खेळी नेहमी गलिच्छच व्हायला हवी का? खेळीमेळीनं निरोगी पद्धतीनं तुम्ही निवडणुका का लढवू शकला नाही? का कॉलेजमध्ये गुंड आले? ज्यांचा आपल्या शिक्षणाशी, आपल्या कॉलेजशी काडीचाही संबंध नाहीये. तुमचे आई वडील तुम्हाला कॉलेजमध्ये एवढे पैसे खर्च करून पाठवतात ते काहीतरी शिकण्यासाठी, समाजात गुंड निर्माण करण्यासाठी नाही.
तुमच्या बहिणीच्या वयाच्या मुलींची कॉलेजमध्ये छेडछाड केली जाते, त्याला तुम्ही आळा घालू शकत नाही. प्रेम करणं, मैत्री करणं मी समजू शकते, मीही तुमच्या वयातून गेले, पण आम्ही कधी असे बेधुंद वागलो नाही, कुणाशी स्पर्धा केली नाही अशी. तुम्हाला तुमच्या चुका आज नाही कळणार, आणि जेव्हा त्या कळतील ना तेव्हा वेळ निघून गेलेली असेल. त्या चुका सुधारण्याच्या पलीकडल्या असतील. हे बघ, तुला जर खरंच काही तुझ्या विद्यार्थी मित्रांसाठी करायचं असेल ना तर निरपेक्ष भावनेने कर. कुठलं तरी पद मिळेल या अपेक्षेने करू नकोस. आणि करणाऱ्यासाठी खूप वाव असतो, फक्त इच्छा हवी. लक्षात येतंय? हो. निघ आता. अरे बापरे, किती दिवसांनी मी इतका हसतोय. डोळ्यात पाणी आलं माझ्या. तू हसताना खूप छान दिसतोस. चल निघू आता. इतक्यात तुझी कोण वाट पाहत आहे? आणि मला तरी कसली घाई आहे. थांब ना, अशी संध्याकाळ पुन्हा पुन्हा येत नाही. हे बघ, जेवण आणि गप्पा या थोड्याशा शिल्लक ठेवूनच थांबाव्या. म्हणजे हा, म्हणजे जेवण कितीही छान असेल, रुचकर असेल तरी पोट भरेपर्यंत खाऊ नये, नाही तर पोटात दुखतं आपल्या. तसंच बोलणं, म्हणजे कितीही बोलावं असं वाटत असलं त्याच वेळी थांबावं. राईट. हाव इंटेलिजंट ऑफ यू. सनी, आपण की नाही सावकाश जेवूया. हा, आता तुला माझ्या हातचा स्वयंपाक खायची भीती वाटत असेल तर आपण हॉटेलमध्ये जाऊ, मी तुला ट्रीट देते. नाही, मला वेळेचं भान ठेवावं लागतं. निघू मी? थांब ना प्लीज. आपण की नाही मस्तपैकी गाणी ऐकू, जुन्या आठवणी काढू. सुषमा, अतृप्तीतही आनंद असतो, तो तू आणि मी दोघांनी अनुभवूया. एक सांगू? सुनंदाचं ऐकत जा, दारू सोड. त्या दिवशी तुझ्याकडे बघवत सुद्धा नव्हतं, आज बघत राहावं असं वाटतंय. जा तू. सनी, मला तुझी एक गोष्ट अजिबात आवडलेली नाहीये. काय? तू मला सारखं सारखं सांगत असतोस, सुनंदाचं ऐकत जा, दारू सोड. पण तूच अधिकाराने मला का नाही सांगत, सुषमा दारू सोड. निघतो मी. आपण सविस्तर पुन्हा कधीतरी बोलू. टेक केअर. बाय. बाय. तुमसे नहीं कोई, मगर अफसोस थोड़ा है कि जिस गम ने मेरा दामन बड़ी मुश्किल से छोड़ा है, उसी गम से मेरा फिर आज रिश्ता जोड़ जाते हो. आज मला दारूसारख्या क्षुल्लक गोष्टीची गरज नाही. आज आनंदाची एक वेगळीच नशा झाली आहे मला, वेगळीच. सनी, 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 तू खूप आवडतोस मला. तुझं दिसणं, तुझा रुबाब, तुझं वागणं, तुझं बोलणं सगळं आवडतं मला.
तू माझ्यावर चिडतोस, रागावतोस आणि मग नकळत नकळत माझ्यावरचं प्रेम देखील उलगडून दाखवतोस. तू मला नेहमीच माफ करत आलास. मी कितीही चुकले ना तरी तू मला समजून घेतोस. आज पण समजून घेशील ना प्लीज. सनी, आज जो मला आनंद झालाय ना तो साजरा करण्यासाठी मी फक्त एकच घोट घेणार आहे. खरंच तू मला माफ करशील ना? हा, लव्ह यू. ते गुस्सा नको करूस. जय अंकल सुटाय म्हणून तू काय काय करतेस आणि त्याची तुला किंमत पण नाही आणि तो तुझ्याशी बोलत सुद्धा नाही. लाज नाही वाटत असं बोलायला तुला? लहान तोंडी मोठा घास घ्यायला? आणि काय रे, तुला काय अधिकार त्यांना बोलण्याचा? ज्यात त्यात नाक खुपसाची वाईट सवय लागली. मी तुझे लाड करते ना, तुला हवं ते आणून देते ना, म्हणून तू असं वागतोस माझ्याशी. पण ताई मी खरं बोलतो, खोटं नाही बोलत. हो, शेवटचं वाक्य नेहमी तूच बोलायचं असं काय ठरलंय का? हा, जेव्हा तेव्हा बोलत असतोस. रडू नकोस. रडण्या इतपत मारलेलं नाही मी तुला. आणि काय रे, तुला अभ्यासाचा खूप कंटाळा येतो? एवढा काय अभ्यास करत असतोस तू? तूच सांगतेस ना खरं बोलायचं म्हणून. बरं मग? आणि खरं बोललं तर फटके मारतेस. फटके नाही, तुला बदडून काढलं पाहिजे. रडू नकोस. रडलास तर याद राख, माझ्याशी गाठ आहे. ताई मी परत बोलणार नाही, सच पण आणि झूट पण. सॉरी. ये बस. अनुष्का नाहीये? नाही, पण म्हणून तू बसणार पण नाहीस? कुठे गेलीये? माहिती नाही रे, एरवी सांगून जाते पण आज काही विषयच निघाला नाही. तू बस, मी पाणी आणते. नाही, नकोय मला पाणी. तुला नको असलं तरी मी आणणार, बस तू. गा पाण्याला चवच नाही असं म्हणतात ना, ते अगदी खोटं आहे. पण ते कळायला पाणी प्यायला हवं की नाही. अरे हळू, चव कळायला पाणी हळूहळू प्यावं लागतं. आकांक्षा, तुझी बहीण आहे ना, एक नंबरची मूर्ख आहे. अरे अरे अरे, काय झालं? भांडलात की काय तुम्ही? अगं, भांड्याला भेटावं लागतं ना. तर भेटू ते भांडतोच कडकडून ती अशी. निशांत, या सगळ्या गोष्टी कोणालाही सांगायच्या नसतात. आणि ती आली आणि भेटली ना तर सगळं काही नीट होईल. शक्यच नाही, इट्स नॉट पॉसिबल. आता ती मला नाही भेटली ना तरच तिच्यासाठी चांगलं आहे. मला भेटलं मला माहित नाही मी काय बोललो आणि काय नाही. काय झालं सांगशील का नीट? नेहमीच ग, वेळेचं महत्वच कळत नाही हिला. म्हणजे ती येते सांगून आलीच नाही की काय? नाही तर काय. अरे पण सहसा असं करत नाही ती, काहीतरी झालं असेल. आकांक्षा, तू प्लीज तिची बाजू मांडू नकोस. 2 तास वेड्यार का उभा होती तिकडे, माहितीये मी. तुला माहितीये आमच्या वेंडर्सची इम्पॉर्टंट मीटिंग होती. मी घरी फोन केला विचारायला की मी आज नाही आलो तर चालेल का, तरी घरी नव्हती. म्हणून मी मीटिंग पोस्टपोन केली. म्हटलं उगाच हिला माझ्यासाठी थांबायला नको म्हणून वेळेच्या आधी पोहोचलो. तर हिचा पत्ताच नाही. 10-15 मिनिटं ठीक आहे का, पण 2 तास नॉनसेन्स. परत दुपारी जेवल्यानंतर काही खाल्लंही नाहीये मी. भूक लागलीये? चहा आणू? नाही. बरं मग आधी पोहे देते मग चहा पी. नाही, नको. पोहेही नको आणि उपमाही नको. मग शिरा चालेल? नाही ग आकांक्षा, खरंच नको. फक्त माझा एक निरोप सांग तुझ्या बेजबाबदार बहिणीला. म्हणावं यापुढे मी तिच्यासाठी अजिबात थांबणार नाहीये. दॅट्स फायनल. निशांत प्लीज. हे बघ, तुझ्या जागी मी काय कोणीही असतं तरी असंच रिॲक्ट झालं असतं. समजू शकते. पण अरे अनुष्का अडकली असेल कुठेतरी, कामात असेल, फोन नसेल करायला जमला तिला. किंवा मग फोन केला असेल आणि तू निघाला असशील ऑलरेडी. असं तर नसेल झालं ना की चुकामुक झाली आणि ती दुसरीकडेच वाट बघत बसली. आकांक्षा, असं झालं असेल तसं झालं असेल असं काही झालेलं नाहीये. ती एक नंबरची मूर्ख आहे, हे फायनल आहे. आणि यापुढे तिची वाट बघण्याचा मूर्खपणा आम्ही अजिबात करणार नाहीये, सांग तिला. आय एम सॉरी यार, मी उगाच
तुझ्यावर चिडलो, पण तू प्लीज जरा समजाव का तिला. आय एम सॉरी वन्स अगेन. मी येतो. काही शोधताय का? का शोधू नये? नाही म्हणजे मी मदत करू का? विचारलं तेवढंच पुरेसं आहे. काही अर्जंट आहे का? असू नये. मी काय हॅलो, हा मी निमकर बोलतोय. हा गावस्कर बोला. अच्छा, नाही 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 ठीक आहे. तुम्हाला ताप आला तर येऊ नका ना तुम्ही कॉलेजला. मी सांगतो मॅडमना. ओके, काळजी घ्या. नाही अजून नाही कोणी आलं. मी आणि सुनंदा मॅडम. काय गप्पा मारायचा म्हणजे बोलण्याचा प्रयत्न. ओके ओके, मी कळवतो. ओके, टेक केअर. अच्छा. तू का टाळतेस मला? मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. माझ्याशी? हो. कशाबद्दल? ते मी बोललो की कळेन तुला. फार नाही, एखाद दुसरं मिनिट लागेल. बोला. मी तुरुंगात गेल्यानंतर माझ्या सुटकेसाठी तू जे काय प्रयत्न केलेस ते सगळे कळलेत मला. त्याबद्दल तुझे आभार मानायचे झाले तर शब्दात ते मला शक्य होणार नाही. तरी सुटून आल्यानंतर तू एकटी असताना तुझ्याशी ते सगळं बोलावं असं मला वाटत होतं. मी ठरवलंही होतं, पण ते सगळं राहून गेलं. त्याला जो उशीर झाला त्याबद्दल आय एम सॉरी. निमकर सर, हो त्याचं मला काहीच वाटत नाही. कसलीही अपेक्षा न करता कुणासाठी तरी काहीतरी काम करावं. ते झालं तर त्याला आपली गरज नाही असं कळलं की बाजूला व्हावं. त्यात मला नवं असं काही वाटेन असं झालंय. तुम्हाला आणखीन काही नव्हतं ना विचारायचं? येते मी. उड़ी तू